डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृहाचा सोहळा जो आहे भूमिपूजनाचा आता संपन्न होतोय। त्याचं उद्घाटन जे आहे ते अजित पवार यांच्या हस्ते नुकतंच होणार आहे। आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी माजी आमदार अनिकेत तटकरे आहेत। भाई काय सांगाल, उद्घाटन सोहळा अजित पवारांच्या हस्ते पार पडतोय, कशा पद्धतीमध्ये नियोजन करण्यात आलेलं आहे? देशाचे पहिले अर्थमंत्री डॉक्टर चिंतामणराव देशमुख साहेब रोह्याचे सुपुत्र यांच्या नावाने नव्याने हे शहर सभागृह आणि नाट्यगृहाची उद्घाटनाचा सोहळा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने अजितदादांच्या, तटकरे साहेबांच्या आणि दिग्गज सिने कलाकारांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। जवळपास 850 प्रेक्षक आसन व्यवस्था असलेलं हे नाट्यगृह संपूर्ण नव्या अत्याधुनिक लाईट्स असतील, साऊंड असतील आणि त्याचबरोबर रंगमंच असेल, त्या परिपूर्ण असं हे नाट्यगृह आपण क वर्ग नगरपालिकेचं राज्यात पहिल्या प्रथमच करण्याचा आपण प्रयत्न केला आहे। आज निश्चितच एक आनंदाची बाब आहे की रोहेकरांचं एक स्वप्न त्या ठिकाणी पुरं होत आहे। दादा, कार्यक्रम पत्रिकेमध्ये धैर्यशील पाटलांचं नाव आहे पण भरत गोगावलेंचं नाही आहे, त्यामुळे भरत गोगावले नाराज झालेले आहेत। रोहा नगरपालिकेवरती ते हक्कभंग आणणार आहेत अशी त्यांची प्रतिक्रिया आहे। नाही, आज चांगला दिवस आहे, मला त्याच्या बाबतीत काही अधिक बोलायचं नाही। पण आज या निमित्ताने नाट्यप्रेमींना, रसिक प्रेक्षक मायबाप जनतेला पुढचे 5 दिवस आमचा जो नाट्य महोत्सव आहे त्याचं मी आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो। नाट्यरसिकांनी, प्रेक्षकांनी येऊन ह्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा अशी विनंती। आता भरत जाधव देखील या कार्यक्रमासाठी येणार आहेत। तो कुठला नाट्य असताना मोरूचे माऊची प्रसिद्ध नाट्य आहे हे देखील आपण ठेवलेलं आहे। असे कुठले महत्त्वाचे असे नाट्य आपण ठेवलेले आहेत? हे पहिलाच आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे राज्यातील कलाकारांना जे नाटक बसवतात, नाटककारांना आणि त्याचबरोबरच प्रेक्षकांना सुद्धा या वास्तूची ओढ निर्माण व्हावी, एकंदरीत ती पूर्णपणे त्यांना पाहता यावी म्हणूनच 5 दिवस आपण नाट्य महोत्सव आपण ठेवलाय। उद्घाटनानंतर त्वरितच आपण प्रदीर्घ काळ ज्यांनी आपल्यावर राज्य केलं असं नाटक मोरूची मावशी भरत जाधवजी त्याच्यात प्रमुख भूमिकेत आहेत। उद्या अलका कुबल यांचा नाट्याचा प्रयोग आहे। परवा कोकण गर्ल्स यांचा संगीतमय कार्यक्रम आहे। त्याच्यानंतर देव बाबळी हा गेले अनेक दिवस सध्या चर्चेत असलेलं नाटक, त्याचा प्रयोग आपण ठेवलेला आहे। आणि प्रशांत दाबले साहेबांचा सुद्धा एक करून पाहू काही हा नाट्यप्रयोग, म्हणजे 5 दिवस रोहेकरांसाठी, रायगडकरांसाठी आपण एक मेजवानी नाट्य रसिकांसाठी ठेवलेली आहे। धन्यवाद भाई। हे होते आमदार अनिकेत तटकरे। एकंदरीत आपण जर पाहिलं तर नाट्यगृहाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय, त्यासाठी अजितदादा पवार या ठिकाणी येणार आहेत। मात्र भरत गोगावले यांचं नाव कार्यक्रम पत्रिकेमध्ये नसल्यामुळे ते हक्कभंग आणणार आहेत अशी प्रतिक्रिया नुकतीच भरत गोगावले यांनी देखील दिलेली आहे। योगेश सावंतसह राज वैश्वपाल, टीव्ही9 मराठी, रायगड, रोहा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।